झी 24 तास एक पाऊल पुढे। धंदा अब गंदा है, यावर उपाय काय? या उपायांचीच मी आज चर्चा करणार आहे। हा कार्यक्रम बघणारा एखादा डॉक्टर असेल, त्याला जर प्रामाणिकपणे असं वाटत असेल की यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे, एखादा इन्व्हेस्टर असेल त्याला जर असं वाटलं असेल की आपण यातनं बाहेर पडलं पाहिजे, इंडियन मेडिकल असोसिएशनची नेमकी भूमिका काय असली पाहिजे, त्याहीपेक्षा सुद्धा पेशंटनं काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्याचा मी या भागामध्ये मी चर्चा करणार आहे। सर्वप्रथम जातो डॉक्टर श्याम आष्टेकर यांच्याकडे। डॉक्टर श्याम आष्टेकर, डॉक्टर, कॉर्पोरेट हाऊसेस, त्याच्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन, पेशंट आणि स्कॅनिंग किंवा पॅथॉलॉजी सेंटर्स, या सगळ्यांसाठी आपण काय उपाययोजना सुचवाल? या सगळ्या सापळ्यातनं बाहेर येण्यासाठी एखाद्या डॉक्टरला यातनं बाहेर पडणं शक्य आहे का? मी 3-4 गोष्टी ठोकळपणे सुचवेन आज। हा सगळा फार मोठा विषय आहे आणि सर्वंकष उपाययोजना लागतील। तरीही पहिली गोष्ट म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांनी जाहीर करावं की असं कट कमिशन देणं म्हणजे काय आहे, ते इल्लीगल आहे, अनइथिकल आहे आणि याच्याबद्दल काय शिक्षा होऊ शकतात, काय ॲक्शन होऊ शकतं, ह्याची सार्वत्रिक माहिती रुग्णांना, डॉक्टर्सना मराठीमधून इंग्लिशमध्ये दिली पाहिजे। दुसरं म्हणजे ट्रस्ट हॉस्पिटल्स विशेषतः आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स यांनी गेले 3-4 वर्षामध्ये जे काही व्यवहार केलेले असतील, आर्थिक व्यवहार, याबद्दलचे पेशंट्सना पैसे दिले, डॉक्टर्सना पैसे दिले असतील, कट्स कमिशन दिले असतील, त्याची माहिती MMCनी मागवायला पाहिजे। फार मोठं काम आहे, पण यांनी वचक बसू शकेल आणि एक्झॅक्टली किती याचं प्रमाण आहे आणि काय केलं जातं आहे ह्याची एक तपशीलवार अंदाज MMCला लागेल। तिसरी गोष्ट अशी की PRO नेमणं किंवा PRO नेमण्यापेक्षाही पावती पुस्तकं करून कॅश दिलं जातं, अशा याला बंदी आहे हे सांगितलं पाहिजे। चौथी गोष्ट म्हणजे जरा लॉंग टर्म गोष्ट आहे, ती स्वस्थ रुग्णालय चळवळ किंवा स्वस्थ रुग्णालय सुरू करणं। प्रत्येक शहरामध्ये जी रुग्णालय आहेत, आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी सांगेन की पुण्यामध्ये सुतिकागृह नावाचं जे काही रुग्णालय आहे तिथं 4,000 रुपयामध्ये बाळंतपण होतं असं मी ऐकलं आणि ते नदी पलीकडे 70,000 1 लाख एवढा त्याचा रेट आहे। बरोबर आहे। तर अशी स्वस्त रुग्णालय आहेत, पुण्यामध्ये देखील 10 रुग्णालय अशी आहेत, मला माहित आहे। श्याम आष्टेकर, अतिशय महत्त्वाची आपण सूचना केली आहे की अशा प्रकारची स्वस्त रुग्णालय निघाली पाहिजेत। औरंगाबादमध्ये डॉक्टर हेडगेवार अशा प्रकारचं एक ते रुग्णालय आहे, सोलापूरला अशा काही प्रकारची रुग्णालय आहेत, त्याचाही मी उल्लेख नंतर कदाचित करीन। परंतु इंडियन मेडिकल असोसिएशनने नेमकं काय केलं पाहिजे? स्वाती गाडगीळ, काय सांगाल? इंडियन मेडिकल असोसिएशन ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे। डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्याची आम्हाला अधिकार नसतो, पण तो महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे निश्चितच आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे जर कंप्लेंट्स आल्या तर निश्चित ती प्रोसिजर सगळी इनिशिएट केली जाते। डॉक्टर्सना आत्ता सुद्धा मध्ये एका दुसऱ्या काही विषयावरून काल परवाच 5 डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने बोलावून त्यांना एक स्ट्रिक्ट वॉर्निंग इश्यू केली आहे। त्यानंतर पुन्हा जर का तसं काही घडलं तर त्यांचं रजिस्टरमधून नाव सस्पेंड केलं जातं आणि तरी सुद्धा पुन्हा जर घडलं तर नाव कॅन्सल केलं जातं। एखाद्या डॉक्टरचं नाव या सगळ्या प्रकारात कॅन्सल होऊ शकतं, अशा प्रकारची भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशननी मांडलेली आहे। बघूया या प्रकरणामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन आणि MCI नेमकी काय भूमिका घेत आहे। डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर, या पुढं काय तुम्ही हे समाजासमोर आणलं तर खरं, व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट आहे प्रत्येक मेडिकल काउन्सिलने याच्यात अगदी दमबाज हे एक ऍक्शन घ्यायला पाहिजे, कारण त्या मेडिकल काउन्सिलला सुद्धा ऍक्शन घ्यायचे रेस्ट्रिक्शन खूप आहे, कारण ही कॉर्पोरेट इलेक्टेड बॉडी आहे, त्यामुळे ते काही फक्त रजिस्ट्रेशन बदल्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही, त्यामुळे त्याला अधिकार जास्त दिला पाहिजे आणि प्रत्येक इथिकल इश्यूवर त्यांनी लढा दिला पाहिजे, कारण मेडिकल काउन्सिल एक गव्हर्नर बॉडी आहे आणि ते गव्हर्नर बॉडी डॉक्टरला चाप देऊ शकतात, शिकू शकतात, त्यामुळे ह्या गव्हर्नर बॉडीला जास्त अधिकार देणं फार महत्वाचं आहे। बावस्करांचं रोखठोक मत काय ते आपण पाहिलं। या कार्यक्रमाचा शेवट करताना मी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे। डॉक्टर तात्याराव लहाने, केवळ डॉक्टरच याच्यात दोषी आहेत अशा भाग नाही, ही एक संपूर्ण व्यवस्था आहे। या संपूर्ण व्यवस्थेला कुठंतरी खीळ बसायला हवी। ती रुग्णांनी बसवायची, स्कॅनिंग सेंटर्सनी बसवायची, पॅथॉलॉजी लॅबनी बसवायची, डॉक्टरांनी बसवायची, MCIनी बसवायची, सरकारनी बसवायची। कोणाची काय भूमिका आहे? शेवटचा शब्द तुमच्याकडून। नाही, याची खीळ बसणं खूप गरजेचं आहे आणि खीळ बसण्यासाठी आपल्याला सुरुवातीला जावं लागेल की वैद्यकीय शिक्षणामध्ये जे आज प्रवेश मिळतात त्यामध्ये कॅपिटेशन आहे, तर त्यासाठी नीट नावाची परीक्षा भारताच्या लेवलला घेतली जावी आणि फक्त मेरिटची मुलं यावे। यापूर्वी असं का नव्हतं? कारण फक्त मेरिटची मुलं यायची, आता ती येत नाहीत आणि म्हणून नीट व्हावी आणि ह्या सगळ्याच लोकांचं नीट व्हावं असं मला वाटतं, एक पहिलं, ज्यामुळे ऍडमिशन्स चांगले होत राहतील। दुसरी गोष्ट अशी आहे की आता जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत किंवा जे काही आपण इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक आहेत त्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे की आपण कट प्रॅक्टिस देऊन शेवटी पैसे कुणाचे घेतोय।
पेशंटचे घेऊन आपण दुसऱ्याला देतोय ते त्यांनी बंद केलं पाहिजे किंवा केलं नाही पाहिजे. मग हे टाळायचं कसं? तर ज्या डॉक्टर, आता पेशंटला मी एक आज त्यांना सांगतो काय केलं पाहिजे. डॉक्टरांनी ज्या माणसाचं नाव सांगितलंय त्यांच्याकडे न जाता इतर कुठली गोष्ट आहे तिथे बघा आणि त्यांच्याकडे जा, म्हणजे ते तुमच्याकडून कट प्रॅक्टिस घेणार नाहीत. आणि मग याच्यामुळे आपण जेव्हा तो माणूस तीच स्पेशालिटी दुसरीकडे बघतो तिथे ते थांबवता येईल. आणि जे काही आपण डॉक्टर जे आहेत सगळे जे काही करतायत, आपण आज बघतोय की डॉक्टर जरी बाकीच्या व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असल्या तरी त्या माणसाच्या शरीराशी संबंधित नाही आहे. आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की डॉक्टर सॉफ्ट टार्गेट आहे, त्यांना मारू नका, हे चुकीचं आहे. आपण माणसाच्या शरीराशी जन्मभर आपण त्यांना चांगला उपाय देऊ म्हणून आपण हा व्यवसाय, आपण सेवा स्वीकारलेली आहे. आणि स्वीकारत असताना तुम्ही याचा विचार केलाय की आपल्याला यात पैसे मिळणार नाहीत, आपण सेवा करणार आहोत. सेवा करायची नसेल तर यामध्ये आपण येऊ नये असं मला वाटतं. ज्यामुळे इतका चांगला व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय पुन्हा मला असं वाटतं सेवेचा व्यवसाय, याला बाजारी स्वरूप येऊ नये आणि याला धंदा गंदा असं म्हणू नये. तर धंदा चांगला आहे हे जसं काही दिवसापूर्वी म्हटलं जात होतं ते पुन्हा म्हटलं जावं. याचं कुठंतरी जसं मेडिकल काउन्सिल आहे किंवा IMA आहे, तर IMAने आता सांगितलं की आम्ही करू, पण IMAने पुढे येऊन एखादी तक्रार नोंदवावी की जे आपण आज म्हणतो की त्यांनी तक्रार नोंदवली पण ती एकमेकामध्ये जे काही त्यांचं हे संघर्ष चालू त्याची नेमवली. तर त्यांनी असं करावं की आपल्यातल्या 2-4 मेंबरची तक्रार नोंदवणं गरजेचं आहे की जे हे कट प्रॅक्टिस करतात. आणि असं जर झालं तर मला असं वाटतं की हे नक्कीच काहीतरी होईल. पुढे आलं पाहिजे कोणीतरी, जसं बावस्कर पुढे आले तसं ते पुढे यावं लोकांनी. आणि यामध्ये सरकारने पुढे यावं. कायदा नक्कीच चांगला आहे, यामध्ये रजिस्ट्रेशन रद्द होतं म्हणजे तो डॉक्टर राहत नाही, त्यांना ही फार मोठी शिक्षा आहे. कारण ते शेवटी दंड आहे की जन्मभर त्यांना जेलमध्ये राहिल्यासारखं होईल. म्हणून आज कायदे आपल्याकडे नक्की आहेत, त्या कायद्याचा वापर करून, आहे त्या कायद्याचा वापर करून या लोकांवर शिक्षा व्हावी. आणि शिक्षा झाल्यानंतर ते आज जसं पेपरमध्ये बातमी छापून आली तसं छापून येऊन सगळ्यापर्यंत जावं. असं जर झालं आणि आज तुम्ही जे आज Zee24 तासावर दाखवलं असं जर समाजासमोर आलं तर हळूहळू जे चोरी करणारी माणसं आहेत ते नक्कीच बंद करतील आणि याला पुन्हा सेवेचं स्वरूप येईल असं मला वाटतं. या सगळ्याला सेवेचं स्वरूप प्राप्त होईल असं आता डॉक्टर तातारावांनी म्हणतायत. परंतु ही सगळी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेवरचं अत्यंत मार्मिक भाष्य केलं ते ठाण्याचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विनोद इंगळकर यांनी. या कार्यक्रमाचा शेवट करताना मला डॉक्टर विनोद इंगळकर नेमकं काय म्हणाले, या व्यवस्थेवर त्यांनी नेमकेपणानं बोट काय ठेवलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा बाहेर पडायचं असेल तर काय उपाययोजना दाखवली, पाहूया आपण. आजकाल हे जे काही होतंय, डॉक्टर भाविस्करांना जसं एक चेक कोणीतरी पाठवला, हे नवीन नाहीये. मला माझ्या सुरुवातीच्या काळातही असे चेक आलेले आहेत, पण ते मी नाकारले, ते मी परत देऊन टाकले. आणि त्या लोकांना पुन्हा फोन करून समजावून सांगितलं की बाबा मी ह्यातला नाहीये, हे तुम्ही मला काही पाठवत जाऊ नका, फक्त मी जे काही तुम्हाला काम करायला सांगितलं ते नीट करा. मी एखादा गरीब पेशंट पाठवला तर त्याचा चार्ज न घेता की त्याला पुरेसं कन्सेशन देऊन त्याचं काम करा. हे तुम्ही मला जे काही कमिशन देणार ते न देता त्याचा वापर अशा प्रकारे करा आणि जे काही कराल ते चांगलं काम उत्कृष्ट करून मला पोचवा. हा माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा असे इश्यूज हाताळण्याचा हा माझा दृष्टिकोन असा होता. डॉक्टर इंगळकरांचा हा उपाय किती लोकांना पटेल, किती लोकांना अंमलात आणता येईल मला माहिती नाही, परंतु स्वतःपुरतं जर अंगण स्वच्छ करायचं असेल तर निश्चितच हा उपाय आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकानं आपापलं अंगण स्वच्छ केलं तर कदाचित परिसर, गाव आणि त्याहीपेक्षा सुद्धा समाज स्वच्छ होईल आणि आपला धंदा सुद्धा स्वच्छ होईल. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारला होता जनमताचा कौल आजमावण्यासाठी. बघूया जनमताचा कौल काय आहे. डॉक्टरांनी ठरवल्यास ते कट प्रॅक्टिसच्या सापळ्यातून बाहेर पडू शकतात काय? होय. जवळपास 67% लोकांना असं वाटतंय होय बाहेर पडू शकतात, तर 33% लोकांना वाटतंय नाही ते बाहेर पडू शकत नाही. किमान 66% लोकांना अजूनही आशा जिवंत आहे. त्या आशेचीच काही प्रतीकं म्हणजे डॉक्टर हिम्मतराव भाविस्कर असतील, डॉक्टर तात्याराव लाने असतील किंवा डॉक्टर विनोद इंगळकर असतील, अशाच प्रकारच्या लोकांनी या व्यवसायाचं पावित्र्य जपवून ठेवलं. कदाचित या पुढच्या काळात अशी माणसं कमी होत जातील, परंतु त्यांचं महत्त्व मात्र कधी कमी होणार नाही. त्याकरताच आजचा हा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास, एक पाऊल पुढे. Zee24 तास, एक पाऊल पुढे.